नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी काही अपडेट आलेले आहेत एसएससी बोर्डातर्फे। ठीक आहे, सगळे अपडेट आपण बघूया। ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो। ठीक आहे, चला काय म्हटलेलं आहे एसएससी बोर्ड 2026 बिग अपडेट। ठीक आहे, मेजर चेंजेस अनाउन्स फॉर एसएससी बोर्ड 2026 एक्झाम। काही चेंजेस अनाउन्स झालेले आहेत बोर्ड एक्झाम 2026 साठी। ठीक आहे, न्यू रिझल्ट अँड ग्रेडिंग सिस्टम। आतापासून तुमचे नवीन प्रकारे रिझल्ट येणार आहेत बाळांनो। ग्रेडिंग सिस्टम होणार आहे तुमची। ठीक आहे, प्रमोशन पॉलिसी सुद्धा चेंज झालेल्या आहेत आणि तुमचे इव्हॅल्युएशन प्रोसेस मध्ये सुद्धा खूप काही चेंजेस झालेले आहेत बाळांनो। सगळे चेंजेस आज आपण बघणार आहोत। फक्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओची विनर बाळांनो जागृती सोनवणे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे। प्रत्येक व्हिडिओमधून आपले जे 1 लकी सबस्क्रायबर असतात बाळांनो, त्यांना आपण पिक करतो आणि त्यांना हे अमेझॉन व्हाउचर जातं। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटन वरती क्लिक करून ठेवा बाळांनो। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे। कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा बाळांनो। पहिली अपडेट जी आहे बाळांनो ती आहे तुमची ग्रेडिंग सिस्टम वरती। ठीक आहे, ग्रेडिंग सिस्टम म्हणजे काय रे बाळांनो, आता तुमचा रिझल्ट जो येणार आहे बाळांनो, आतापर्यंत रिझल्ट वरती कसं मेन्शन असायचं की तुमचे 75% आले किंवा तुमचे 86% आले। ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट मेन्शन असायचा। आता काय असणार आहे बाळांनो, रिझल्ट तर मेन्शन असेलच, पण त्याच्या खाली अजून एक कॉलम असेल जिथे तुमची ग्रेडिंग सिस्टम मेन्शन असेल बाळांनो। म्हणजे जे विद्यार्थी 75च्या वरती टक्केवारी काढतील त्यांना डिस्टिंक्शन लिहिलेलं असेल। याच्यावरती रिझल्ट वरती काय लिहिलेलं असेल, डिस्टिंक्शन। जे 60 to 75च्या दरम्यान असतील त्यांना काय लिहिलेलं असेल, फर्स्ट डिव्हिजन लिहिलेलं असेल बाळांनो। जे सेकंड डिव्हिजन वाले विद्यार्थी कसे असतील, 45 ते 59 अगर जर तुमचे पर्सेंटेज आलेले आहेत बोर्डामध्ये तर तुम्ही एक सेकंड डिव्हिजन मध्ये येणार बाळांनो। आणि जर तुम्ही 35 ते 44 टक्केवारी आणणार तुम्हाला फक्त पास ग्रेड लिहिलेला असेल बाळांनो। आणि 35 पेक्षा खाली टक्केवारी तुमची असेल तर तुम्हाला डायरेक्ट फेल लिहिलेलं असेल बाळांनो। ठीक आहे, या सगळ्या ग्रेडिंग सिस्टम आता तुमच्या याच्यावरती येणार आहे। तर अशाच या ग्रेडच्या माध्यमातून तुमचं 11वीला ऍडमिशन होईल बाळांनो। कशा पद्धतीने होईल रे बाळांनो, जे डिस्टिंक्शन मध्ये विद्यार्थी आहेत ते या कॉलेजमध्ये जातील, जे फर्स्ट क्लासचे विद्यार्थी आहेत ते या कॉलेजमध्ये जातील, जे सेकंड क्लास विद्यार्थी आहेत ते या कॉलेजमध्ये जातील। अशा पद्धतीने तुमचं आता बायफर्गेशन होणार आहे बाळांनो। ठीक आहे, पहिली अपडेट समजली तुम्हाला। दुसरी अपडेट प्रमोशन रूल। आतापासून ही गुड न्यूज आहे बाळांनो तुमच्यासाठी। काय गुड न्यूज आहे, जर तुमचे 35% नाही आले कोणत्या सब्जेक्टमध्ये, ठीक आहे, परंतु जर तुमचे 20%च्या वरती आहेत, तुम्ही 20 ते 35%च्या दरम्यान आहेत, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोणत्या विषयात तुम्ही 35%पेक्षा कमी असतात, फेल असतात, ठीक आहे, पण तुमची टक्केवारी 20%पेक्षा जास्त असते, तर तुम्हाला 10वी नंतर 11वी मध्ये ऍडमिशन भेटून जाईल। तुम्ही सायमल्टेनियसली 10वीचे पेपर क्लिअर करू शकतात। म्हणजे 11वी मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही 10वीचे पेपर बॅकचे पेपर क्लिअर करू शकतात। याच्याने काय होईल, तुमचं वर्ष वाया जाणार नाही बाळांनो। गोष्ट समजली आहे? हा खूपच महत्वाचा नियम बोर्डाने पास केलेला आहे, खूप महत्वाचा नियम आहे बाळांनो। याच्याविषयी जे आपण गोष्टी येतील इन डिटेल त्या मी नक्कीच पब्लिश करेल बाळांनो। ठीक आहे, आता तिसरी जी अपडेट आहे बाळांनो ती जाणून घेऊया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो। ठीक आहे, तुम्ही पण काढणार का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते। हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे। फॉर एक्झाम्पल फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा क्वेश्चन बाळांनो आतापर्यंत विदाउट चेंजिंग व्हॅल्यू 13 ते 14 वेळा विचारला गेलेला आहे। तर हा क्वेश्चन नसावा का टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये? डेफिनेटली असेल। आणि अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली आहे। लक्षात ठेवा, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील। 10वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघतात, 10वी नंतर तुमच्या एक करिअरला शेप भेटतो बाळांनो। म्हणून व्यवस्थित शेवटच्या क्षणी आता तुम्ही सगळे चॅप्टर प्रिपेअर नाही करू शकत बाळांनो, म्हणून जे महत्वाचं आहे ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहे। नक्कीच एनरोल करा बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तिसरी अपडेट काय बाळांनो, एक्स्ट्रा टाइम इन एक्झाम। आता तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा भेटणार आहेत बाळांनो परीक्षेमध्ये, प्रत्येक पेपरामध्ये। का रे बाळांनो 10 मिनिटं एक्स्ट्रा का? हे तुमचे सप्लिमेंट टाईपसाठी असणार आहेत बाळांनो। ठीक आहे, प्लस तुमचे कशासाठी, पेपर रिडिंगसाठी असणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर हे तुमचे पेपर डिस्ट्रीब्युशनसाठी असणार आहेत ऍज अ सुपरवायझरला। ठीक आहे, तर हे 10 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा या वर्षी भेटणार आहेत। ठीक आहे, मागच्या वर्षापर्यंत नाही भेटायचे बाळांनो। ठीक आहे, ही गोष्ट समजली तुम्हाला? नेक्स्ट अपडेट, चौथी अपडेट काय आलेली बाळांनो, टेक्निकल सब्जेक्ट इम्पॅक्ट। ठीक आहे, आता जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट असतात, टेक्निकल सब्जेक्ट कोणते असतात रे बाळांनो, मॅथ्स किंवा सायन्स। ठीक आहे, मॅथ्स आणि सायन्स पैकी बोर्डाने सांगितलंय एक सब्जेक्ट कोणता ना कोणता टफ असणारच आहे, कारण विद्यार्थी पुढे कॉम्पिटिटिव्ह लेवलसाठी व्यवस्थित प्रिपेअर करू शकतात। म्हणून 10वी बोर्डामध्ये
मॅथ्स किंवा सायन्स पैकी एक विषय तुमचा टफ असणारच आहे, याचा सुद्धा इशारा बोर्डाने दिलेला आहे बाळांनो. ठीक आहे, एक तर मॅथ्स असेल एक तर सायन्स असेल. मेजरली सब्जेक्ट जो टफ असतो तो मॅथ्स असतो बाळांनो. ठीक आहे, मॅथ्सला व्यवस्थित प्रिपेअर करा, मॅथ्स आणि सायन्स दोघंच व्यवस्थित प्रिपेअर करा. ठीक आहे, कारण दोघं सब्जेक्ट मधून एक टफ येणार आहे, तो तुमचा रिझल्ट डाऊन करू शकतो. ठीक आहे, तर ही इम्पॉर्टंट अपडेट आहे बोर्डाकडून. हाय डिफिकल्टी अँड स्ट्रिक्ट चेकिंग एक्सपेक्टेड. ठीक आहे, आता तुमची चेकिंग सुद्धा स्ट्रिक्ट एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, त्याच्याविषयी पण बोलतो मी तुमच्याशी. ठीक आहे, आता लँग्वेज सब्जेक्टमध्ये तुमचे 100 पैकी 100 मार्क दिले जाणार आहेत या वर्षापासून. मागच्या वर्षापर्यंत लँग्वेजमध्ये 100 पैकी 100 नव्हते देत. ठीक आहे, मराठीचा पेपर किती चांगला लिहिला तुम्ही, 100 पैकी जस्ट अ सेकंड बच्चो, 100 पैकी 100 नाही देत होते. ठीक आहे, 100 पैकी किती द्यायचे, 95 द्यायचे, 92 द्यायचे, 90 द्यायचे, याच्यावरती मार्क भेटत नव्हते विद्यार्थ्यांना. ठीक आहे, यावर्षी बोर्डाने सांगितले सब्जेक्ट्समध्ये जर व्यवस्थित, लँग्वेज सब्जेक्ट्समध्ये जर व्यवस्थित पेपर लिहिलेला आहे तर लँग्वेज सब्जेक्ट्समध्ये सुद्धा आपण 100 पैकी 100 यावेळेस द्यायचे. ठीक आहे, स्ट्रिक्ट पेपर चेकिंग होणार आहे बाळांनो यावर्षी. मागच्या वर्षी काय झालं, 10वी बोर्डाचे पेपर चेक झाले, त्यानंतर 22 ते 25% विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अप्लाय केलं आणि त्यामध्ये एसएससी बोर्डाचा खूप जास्त वेळ गेला बाळांनो. मग या वर्षापासून काय करणार आहेत, पहिले तर पेपर चेकर 1 चेक करेल, त्यानंतर पेपर चेकर 2 तुमचा पेपर चेक करेल, त्यानंतर मॉडरेटर चेक करेल आणि त्यानंतर चीफ मॉडरेटर चेक करेल. म्हणजे 4 स्टेपमध्ये तुमचा पेपर चेक होणार आहे. लास्ट इयर पर्यंत काय व्हायचं, चेकर 1, त्यानंतर मॉडरेटर आणि त्यानंतर चीफ मॉडरेटर, त्यानंतर रिझल्ट येऊन लागायचा तुमचा. यावर्षी काय होणार आहे तुमचं, चेकर 1, त्यानंतर चेकर 2, त्यानंतर मॉडरेटर, त्यानंतर चीफ मॉडरेटर, त्यानंतर तुमचा रिझल्ट येईल. ठीक आहे, तर पेपर चेकिंग तुमची टफ होणार आहे. काही पण कविता वगैरे नका लिहून येऊ किंवा गाणे नका लिहून येऊ निबंधामध्ये. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी करतात या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींना टाळायचं बाळांनो. ठीक आहे, तर या सगळ्या अपडेट होत्या. ठीक आहे, पॉसिबल आहेत 95% अजून पण पॉसिबल आहेत बाळांनो एसएससी बोर्डामध्ये. 2 गोष्टी जरी व्यवस्थित केला तुम्ही, एसएससी बोर्डाचं व्यवस्थित बुक आणि टॉप 100 क्वेश्चन, मी गॅरंटी देतो 95% कुठंच गेले नाही. टॉप 100 क्वेश्चनचा का एवढं फोर्स करतोय बाळांनो, कारण शेवटच्या क्षणी तुम्ही 1000 गोष्टी नाही करू शकत बाळांनो. तुम्हाला 1000 पैकी 100 गोष्टी निवडून दिलेल्या आहेत की या महत्वाच्या आहेत, या करा, जेणेकरून तुमचा रिझल्ट बूस्ट होईल. ठीक आहे, डेफिनेटली तुम्ही एनरोल करू शकतात बाळांनो. मी गॅरंटी देतो हे तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. ठीक आहे, हे टॉप 100 क्वेश्चन्स लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.